हाय नमस्कार. तर भरपूर दिवस झालं मी हेडव टाकते, पण आधीच शूट केलेलं होतं त्यामुळं. आणि बानूला पण जरा बरं वाटत नव्हतं. बरं म्हणजे तिचं काय एकदा दुखणं आलं का नाही 3-4 महिने आग माग दुखणी येते ते. मग बानूला काल दवाखान्यात नेलं, तिला सर्दी झालती. असल्याहून ऊन एवढं कडक पडते. आता 2 दिवस झालं पाऊस सांगितलाय, आभाळ वातावरण वेगळंच आहे. माझा नाश्ता झालाय आता. बानूचा पण ज्यूस पिली आणि मी पण थोडी ज्यूस पिली. बीट असतं ना, बीट लाल दिसत असेल तुम्हाला, बीट आहे का नाही, ते बानूला थोडं पाजले. आता मस्तपैकी बानू आपली बघा दिसली का खेळती. तर पनवेलच्या ताईंचं 4-5 दिवस झालं काय फोन नाही, आणि फोनच केला नाही मी पण, कारण मला पण काम बघायला चालू आहे. आणि आज तर तुम्ही बघितलं असेल पापड मी बनवायला, आणि लाईट होती ना त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं. आणि रोज एक चपाती तुम्हाला मी करत असते, पण त्या दिवशी पातळ पीठ झालतं त्यामुळे जरा थोडंसं चिटकली होती. नाहीतर मला जमती भरपूर जणांनी. आणि खास पनवेलच्या ताईंना म्हणजे अजून काय ज्या सुधार केला पाहिजे, अजून काय म्हणजे पनवेलच्या ताईंचा फोन आता त्यांना फोन केला तर फोन लागत नाही. मग त्यांचा फोन आला तरच ते करतील आज हेडे बघून मला फोन. मग त्यांच्यासोबत मी कसं घ्यायचं, प्राईस कशी घ्यायची, म्हणजे करायला तर दोन ऑर्डर आलेलेच आहेत आपल्याला. पण म्हणलं की हॉटेलमध्ये नाही का कुणाच्या ओळखीवर त्यांना विचारावं की चपात्या पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने सॅम्पल म्हणून एक चपाती नेणार मी दाखवाय त्यांना, आणि एक भाकर पण नेणार दाखवायला. बाजरीच्या पण होते, आता ज्वारीच्या होते म्हणल्या बाजरीच्या पण होणार. आणि आईने एवढं मोठं पीठ दिलं त्यामुळं का नाही जाड ती जास्त चिटकलं. आणि पहिली बघितलं असं एवढंसंच पीठ घेतलं होतं, ते चांगली मस्त अशी झाली आणि कडक झाली. मग नंतर मी थोडं घेतलं तर मग जमलं थोडं त्याला जास्त चपातीचं जमत नाही. आणि आपण मिसनीला कसं पांड्याला हाणतो तसं याला पांड्याला हाणावं लागतंय, ते खाली वर म्हणजे जसं आपल्याला गिरवायचंय तसं त्या पद्धतीने. सकाळ पोहे खाल्ले तसं ढेकरे यायला लागल्यात. तर म्हणलं चला एक पनवेलच्या ताईंना दाखवावं म्हणलं की अशा पद्धतीने होत आहे आणि अशाने होत आहे. तर त्यांचा मला फोन येईलच, मग मी बोलेल. आणि खास करून तुम्हाला अजून एक सांगते की लवकरच एक आनंदाची बातमी मी तुम्हाला देणार आहे. ती काय आहे काय नाही त्यासाठी निश्चित थांबा. तर तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे, तुमच्यासोबत हर गोष्ट मी शेअर करते. कुणी आपल्याला घाण कमेंट तर करत नाही, आणि कमेंट करायचं तर सोडच, माझा कमेंट बॉक्सच बंद आहे. आणि ते वरणच झालंय, म्हणजे ज्याच्या हातात दिलं तर त्यांनी काहीतरी केलेलं आहे हे जे गॅरंटी आहे मला. माझं चॅनल पण गेलेलं आहे ना का नाही, त्याच्यामुळं काहीतरी झालेलं आहे. तर मी माझ्या मावस भावाकडे जाणार आहे आज. नाही आता कसं आहे माहिती आहे का, मला काम पण करावं लागतंय, बसून जमत नाही. बानूचा महिन्याचा खर्च, दुखणं हात असतंय, घरामध्ये खायला लागतंय. आता आपल्याला पोपळच्या दादाने आणलेलं सामान भरपूर आहे, साबण, शॅम्पू, माळवं संपलं, भाजी पालक ही आणलेली ते संपलं. काल होता सोमवार पण गेले नाही बाजारला, भरपूर होतं माळवं आणलेलं. आणि त्या दादांनी भरपूर आपल्याला पाठवलेलं, आणि पनवेलच्या ताईंनी पण आधीच पाठवलेलं आहे. ती भिजाय घातलं की 2 कालवणं तर सहज होते ती, त्यामुळं बाजार काय आणला नाही. आणि त्या दादांनी पण दिलेलं भरपूर असं आहे सामान. मग त्यामुळं म्हणलं बाजार काय नकोच, आणि बाजारला 200-300 रुपये घालवण्यापेक्षा का नाही तेच म्हणलं घरामध्ये उपयोगीला काहीतरी होत्याला. तर त्या दादांचं स्टेटस माझं बघतात, आणि पनवेलच्या ताई पण बघतात, आणि त्या पुण्याच्या ताई पण बघतात. मला यायचं होतं पुण्याला,
पण जरा थोडी अडचण होती पैशा पाण्याची, कारण भरपूर पुण्याला नाही का माझे फ्रेंड माझी एक सहेली आहे, तिनं मला आमंत्रण दिलं तर, पण मी जाऊ शकत नाही कारण मी 2 पैशाचा विचार करत असते आणि मला विचार करणं हे विचार करूनच कुठं पण त्या गोष्टी घालवाव्या लागतात. तर लवकर तुम्हाला आनंदाची एक बातमी देणार आहे, ते काय आहे काय नाही तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. ऑलरेडी तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे का म्हणून कशामुळं, तर अजून एकदा सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण मी आधीचं व्हिडिओ शूट केलेलं सोडत होती आणि शूट केलेलं व्हिडिओ सोडत होती म्हणून मला काय जास्त, आणि मला भरपूर कंटेंट आहे बोलायसारखं. आता आपल्याकडे मिशन आहे, पनवेलच्या ताईने एवढं मोठा आपल्यासाठी व्यवसाय चालू करून द्यायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे केला आहे, मग ते चालू करणं माझ्या हातात आहे. आता भलं एक एवढं काही येणार नाही, म्हणजे नाही का एवढं गिराईक काही येणार नाही, कारण जे पापड करतात उन्हाळ्यातच करतात, म्हणजे ज्या दिवसात सीजन असतो त्यावेळेसच केलेला पण भारी असतात, पण आधीमध्ये पण कोण केलं तर द्यायचं करून. जर कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच मला सांगा, माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, काय असणार आहे काय नाही सरप्राईज. तर बाय.